इतना टेंशन में क्यों हो? अरे भाई, मेरे बेटी की शादी नहीं हो रही है, मेरे पास दावरी देने के लिए पैसे नहीं है। थोड़ी दारू पी ले, टेंशन कम हो जाएगी। नमस्ते। नमस्ते। हेलो। आप तुम कौन है? मैं गुरुजी हूँ। नमस्ते नमस्ते गुरुजी। नमस्ते भाई, तुम इतने टेंशन में क्यों हो? मुझे मेरे बेटी की शादी नहीं है हो रही है, मेरे पास हुंडा देने के लिए पैसे नहीं है। तब भी तुम दारू पी रहे हो। मेरे बेटी की शादी नहीं है इसलिए। तुम्हारे बेटी की जिंदगी बर्बाद कर रहे हो। बेटी बचाओ, बेटी बचाओ। गुरुजी हमको मत सिखाइए, बच्चे लोग को जाके सिखाइए। नमस्ते, मैं चलता हूँ। जैसन अरे आज न्यू ईयर की पार्टी है, मेरा दोस्त कोई नहीं दिखाई दे रहा है, सब किधर चले गए? भाई थोड़ा टोटा खाओ और न्यू ईयर की पार्टी मनाओ। थोड़ा पान खाओ। क्या चलो न्यू ईयर की पार्टी, चलो बैठो, आज न्यू ईयर की पार्टी मनाएंगे। फुटा संदेश हवा पे दो बता। अभी भाई ना भाई, इतनी टेंशन काई? मैं तो बर्बाद हो गया। मेरी बेटी की शादी नहीं हो रही है, इसलिए टेंशन में हूँ। थोड़ी दारू पियो, टेंशन कम हो जाएगी। अरे आज इतना लेट क्यों? व्हाट हैपेंस? नेक्स्ट रो लाइविंग गाने में हिस्सा। अरे मैं बॉक्सिंग करने गया था इसलिए लेट हो गया। मैं पढ़ाने गया था इसलिए लेट हो गया। चलो आज न्यू ईयर की पार्टी बनाएंगे। हाँ चलो। नमस्ते गुरुजी। नमस्ते भाई, ये तुम क्या कर रहे हो? आज न्यू ईयर की पार्टी न्यू ईयर बनाएंगे। की पार्टी मना रहे हैं। हमारे साथ न्यू ईयर की पार्टी मनाओ। चलो बनाते हैं। शांतवा की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांतवा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती हैं। शांताबाई, 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 रूपाची खान दिसती छान, लखात छान, नजरेचा वाण, तीर कमान मारिती चक्रा, तुझा ग नकरा इकडून तिकडं मारिती चक्रा, चक्रा नकरा, चक्रा नकरा, चक्रा नकरा, चक्रा नकरा, चक्रा नकरा, चक्रा नकरा. शांताबाई, 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 अगं शांताबाई. तेरा ये जलवा माहीमचा हलवा, जीवाचा कालवा, मनाला बोलवा, मामाला बोलवा, कालवा हलवा, कालवा हलवा, कालवा हलवा, कालवा हलवा, कालवा हलवा, कालवा हलवा. शांताबाई, 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 अगं शांताबाई. आज की दादा खबर, हिंगोली गांव में दारू पीने से, गुटखा खाने से 500 लोग बीमार है, उसमें से 10 लोग मर गए। यही मृत्यु का कारण है। या मरने साइड साइड माझं सायकल कडकी कडकी अरे भाया, तुझे क्या हो गया? डॉक्टर डॉक्टर, जल्दी गांधी चौक में आओ, मेरा भाई एक्सीडेंट में गिर गया है। पुलिस पुलिस, FH5196 वाले को पकड़ो। मन
डॉक्टर फेंक दो गिर रहे हो नहीं ये राम राम सत्य नहीं है। छी कितनी गंदी बात आ रही। ये तो दारू पी के बेहोश हो गया है। जल्दी इंजेक्शन और गोलियां लेके आओ जाओ। ये लीजिए डॉक्टर साहब। हे भगवान, दारू पी के लोग बेहोश हो जाते हैं इसकी तरह। तूने एक्सीडेंट क्यों किया? मेरे पापा का फोन गाड़ी आया था। चलाते वक्त फोन पर बात करना मना है। मैं भूल गया था। तुझे पता नहीं क्या यहाँ पे लिखे वाला है, देख। मैं भूल गया था। चल आज तुझे जेल में डाल दे। डाल देता हूँ, चल। प्रिय पालकों, शिक्षकों और मेरे मित्रों, हम तुमसे विनती करते हैं कि दारू मत पीजिए, गुटखा मत खाइए, धूम्रपान मत कीजिए। जब आप गाड़ी चलाते हैं तब फोन पर बात मत कीजिए। अवरमंद लोगों की मदद कीजिए। हमारा विषय है सोशल अवेयरनेस। देखा है तुझको जब से हाय मैं तो हिल गया, लगता है मेरे सीने से दिल निकल गया। देखा है तुझको जब से हाय मैं तो हिल गया, लगता है मेरे सीने से दिल निकल गया। मम्मी से क्या डैडी से भी मिलाऊंगा तुझे, और जो भी मैं कहूँ तुझे लगता है क्यों गलत। पलट, तेरा ध्यान किधर है, ये तेरा हीरो इधर है। तेरा ध्यान किधर है, ये तेरा हीरो इधर है। तेरा ध्यान किधर है, ये तेरा हीरो इधर है। तो पलट, तुझे इतनी भी खबर है कि तेरा हीरो इधर है। तेरा ध्यान किधर है, ये तेरा हीरो इधर है। तेरा ध्यान किधर है, ये तेरा हीरो इधर है। अरे आ, कहीं कॉफी पिलाऊं तुझे मैं। हाँ यार, कोई पिक्चर दिखाऊं तुझे मैं। चल ले चलूं तुझको ऐसी जगह, ओ मेरी जान जा, जहाँ हमको नहीं हो किसी की खबर, जहाँ लगे ना किसी की नजर। अरे जो भी मैं कहूँ तुझे लगता है क्यों गलत। पलट, तेरा ध्यान किधर है, ये तेरा हीरो इधर है। तेरा ध्यान किधर है, ये तेरा हीरो इधर है। तेरा ध्यान किधर है, ये तेरा हीरो इधर है। तो पलट, तुझे इतनी भी खबर है कि तेरा हीरो इधर है। तेरा ध्यान किधर है, ये तेरा हीरो इधर है। तेरा ध्यान किधर है, ये तेरा हीरो इधर है। कहता है क्यों मुझसे जमाना, अरे हाँ नहीं आसान है तुझको पाना। तेरे नखरे उठाऊं सनम, मुझको तेरी कसम टांग दूं चांद को। तेरी खिड़की पे मैं टाक दूं जान
तेरा ध्यान किधर है ये तेरा हीरो इधर है, तेरा ध्यान किधर है ये तेरा हीरो इधर है, तेरा ध्यान किधर है ये तेरा हीरो इधर है। तो पलटना, तुझे इतनी भी खबर है कि तेरा हीरो इधर है, तेरा ध्यान किधर है ये तेरा हीरो इधर है, तेरा ध्यान किधर है ये तेरा हीरो इधर है। ज्ञानदेव माऊली तुकाराम, ज्ञानदेव माऊली तुकाराम, ज्ञानदेव माऊली तुकाराम, ज्ञानदेव माऊली तुकाराम, ज्ञानदेव माऊली तुला साथ आली तुझ्या लेकराची अलंकापुरी आज भारावली, वसावारीचा घेतला पावलानी बाबाळ वंडी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात निघाली. विठ्ठल 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 हो तुला साथ आली तुझ्या लेकराची अलंकापुरी आज भारावली, वसावारीचा घेतला पावलानी मावाळ वंडी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात. माऊली 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 रूपामध्ये, माऊली 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 रूप तुझे. विठ्ठल 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 विठ्ठल. आळ घोषाची साध येते तुझी तावते वैष्णवा दिशा. दाटल मेघ तू साबळा मस्तकी चंदना साखिळा, येऊनी तुळशी बाला गळाला पावसी नाट हरपला देह बाला जीव झाला खुळा बाबळा. पाहण्याचा तुझ्या लोचनात बाबड्याले
ध्वजा वैष्णवाची उभी पंढरी आज नादावली तुझे रूप धनी तुझे रूप ओठी जीवाला तुझी आज कालागणी जरी बाप साऱ्या जगाचा परी आम्हाले कराची विठू माऊली 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 रूप तुझे माऊली 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 रूप तुझे विठ्ठल 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 झाला गजर झालो लागली नजर कळसाला पंच प्राण हे तल्ले आता पाहिल पांडुरंगाला देखिला कळस डोईला तुळस धावतो चंद्रभागेची समीप ही दिसे पैठणीच्याच मंदिरी माऊली माझी मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा दाता के खुशीच माऊली पाजरी देव तो माता माऊली 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 कुंडलिकाय हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की Good evening to everyone sitting here. All invited guests, our managing trustee, Mr. Dilip Embangar, parents, teachers, and dear students. I take this opportunity to convey my heartiest greetings to you and welcome you all to our annual day today. We are indeed grateful that you have taken out time from your busy schedule to be with us this evening. We feel greatly honored by your presence, and I can assure you that your presence here is a great source of encouragement and motivation to the entire school. How swiftly and unnoticed the time flies. One more year has been added to the glorious saga of ABM English School. When we look back, the past 6 years have been the glorious years, and we achieved tremendous growth in the past 6 years. Precisely, the academic year 2014 and 15 was the most memorable and eventful in the history of ABM. Our first batch of students appeared for SSC board exams in March 2015. All students performed well and achieved commendable grades, and the school scored 100% result in its first attempt. Out of 15 students appeared in the exam, 9 students scored more than 90% marks, 4 students scored more than 85% marks, and 2 students scored more than 70% marks. Master Piyush Bardia topped the list of successful candidates with 98%. Master Raj Halge seconded him with 97%. It was possible only because of the ceaseless efforts put in by the President, Mr. Dilip Embangar, the former Principal, Mr. Sijo M. Jose,
teachers, students, and the parents. This encouraging result reflects positively on the quality of academic program and the conducive student-centered teaching learning environment the school has set in place. Besides excelling at academics, it gives immense satisfaction that our students have also been very active in co-curricular activities. We are happy to have encouraging parents who take their parenting role very seriously. We are aware of the great trust you have reposed in us, and it will be our constant endeavor to live up to your expectations. Now I would like to bring a few informations onto the notice of the parents. Admissions for the academic year 2016 and 17 will commence from 2nd March. The prospectus and other admission related inquiries can be heard from the office from 2nd March. The readmission for the older students for higher classes will start on 1st April. Parents are requested to fill up the forms and submit it in the school at the earliest. My speech on school would be incomplete if I don't make mention of my teaching and non-teaching staff who work with dedication and put in their all-out effort for the welfare and education of their charges. We are lucky to have a bunch of dedicated and hardworking staff. Last but the most important, a few words to the students. It is said that every time God sends a child into this world, He is proclaiming that He has not lost hope in mankind yet. You children are fortunate to have such caring parents and you attend good school. Endeavor to make yourselves good human beings and make this world of ours a better place than you find it today. It will be the acid test of your privileged education. At the end, I thank you all for the patient hearing, and now I invite you to enjoy the remaining cultural program. May God bless you all. Thank you, sir, for your wonderful words. Now I would like to call upon Mr. Dilip N. Bangar, the president of ABM English School. Sir, it is my great pleasure to welcome you on the dais to have a few words with us. Good evening to one and all. Actually, I am not standing here to give a speech. Before that, I want to honor my guest so that thereafter we can proceed our next program. सर्वप्रथम मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाला आता सुरुवात करावी असं म्हटलं तरी हरकत नाही. आम्ही बरेच काय म्हणजे नेत्यांची वाट बघितली, पण आम्ही बरेच जर नेत्यांची वाट बघत बसलो असतो तर आम्हाला हा टाईम झाला असता. पण आता इथून पुढे आम्हाला काही कुणा नेत्याची वाट बघायची नाही आणि आपला कार्यक्रम आता रितसरातलं सुरू करत मी माझे आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, विजयरावजी खडसे साहेब, सुरेश सराफ माझे वर्गमित्र, तसंच सचिनजी क्षीरसागर, डॉक्टर कयाल, डॉक्टर नगरे, डॉक्टर काबरा, सर्वांना अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं.
सर्वांनी स्थान ग्रहण करायचं प्लीज. हॅलो हॅलो. यानंतर आता एका एका पाहुण्यावर बोलवण्यात येईल आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येईल. आप्पासाहेब प्लीज टेक युअर सीट. या ठिकाणी आपले हिंगोलीचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन सत्कार स्वीकारावा. त्यांचा सत्कार डॉक्टर संजय कयाल हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर संजय कयाल, डॉक्टर काबरा, Joseph sir, please come. You also be there with me. या ठिकाणी आमचे लाडके आमदार हेमंतभाऊ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अगदी वेळेवरती आले. मागच्या वेळेस सुद्धा असंच ऐन वेळेवर आले होते आमचे मित्र डॉक्टर रामनिवास काबरा यांना अशी विनंती करतो की यांनी डॉक्टर रामनिवास काबरा यांनी आमचे मित्र हेमंत पाटील यांचा या ठिकाणी सत्कार करावा. हे असं असते पहा. उपस्थित असलेले सर्व माझे विद्यार्थी मित्र मैत्रीण आणि त्यांचे सर्व पालक, सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र. मला अतिशय आनंद झाला माझ्या मित्राने एक अशा पद्धतीची शाळा या हिंगोली शहरामध्ये चालू केलेली आहे. आपण महाराष्ट्रीयन माणसं, मराठी माणसं थोडंसं मनामध्ये न्यूनगंड असतो. इंग्रजी आपल्याला बोलता येत नाही किंवा व्यवहारामध्ये बाहेर जात असताना बऱ्याच जगात फिरत असताना अडचणी येतात. ज्या पद्धतीचं रोपटं दिलीप बांगर यांनी हिंगोली इथं लावलेलं आहे, सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्याचं स्वागत केलं पाहिजे. कारण आम्ही सर्व एक राजकारणी मंडळी होतो. दिलीपला जास्त लिफ्ट मिळाली नाही राजकारणामध्ये, परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं काम चालू केलेलं आहे अतिशय अभिमानास्पद, कौतुकास्पद आहे. याच हिंगोली शहरामध्ये निलेश दादा मला वाटतं इथून भाषणाची सुरुवात करून घेऊ तुम्ही. मी यानंतर उमरखेडचे आमदार विजयराव खडसे साहेबांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं. डॉक्टर स्नेहल नगरे हे त्यांचा या ठिकाणी सत्कार करतील. डॉक्टर स्नेहल नगरे. राजश्री हेमंत पाटील यांनी व्यासपीठावरती यायचंय. वर्षा भाभी
वर्षाभावी. ह्यानंतर आपल्या हिंगोलीचे प्रथम नागरिक आमच्या दिदी अनिताताई सुरेतळग यांचा सत्कार आमच्या भगिनी वर्षाताई कयाल हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. काबरा ऊपर हो. राजश्रीताई पाटील यांनी व्यासपीठावरती यायचंय. डॉक्टर काबरा, डॉक्टर स्नेहल नगरे आणि डॉक्टर कयाल यांनी व्यासपीठावर थांबायचे. स्नेहल ताई ताई यानंतर हेमंत पाटील यांच्या सौभाग्यवती राजश्रीताई पाटील यांचा सत्कार वर्षा कयाल अशी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जोसेफ साहेब राजश्रीताई पाटील ह्या सर्वांच्याच आमच्या भगिनी आहेत. कोणी त्यांना फोन केला की बोला दादा म्हणतात, म्हणून ही भावाची एक साडी चोळी देऊन या ठिकाणी आमच्या बहीण वर्षा कयाल ही त्यांचा सत्कार करतील. यानंतर परवाच्या दिवशी आपल्या हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे पाटील या ठिकाणी येऊन गेले होते. आज त्यांच्या मुंबईमध्ये बैठका असल्याकारणाने ते आज येऊ शकले नव्हते, पण ते एक पालक पण आहेत आणि हिंगोलीचे स्थानिकचे आमदार पण आहेत. आज ते येऊ शकले नसल्यामुळं आज त्यांनी त्यांच्या मुलाला आणि आमच्या एका पालकाला शिवाजीराव तानाजीराव पाटील यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे, पाठवलेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आमदार साहेबाचा या ठिकाणी सत्कार स्वीकारावा. डॉक्टर कयाल यांना मी विनंती करतो की त्यांनी पाटलाचा सत्कार करावा. यानंतर माझे वर्गमित्र डॉक्टर कयाल आणि माझे वर्गमित्र असलेले सुरेश सराफ हे हिंगोलीकरांसाठी कदाचित मोठे असतील, पण शेवटी आम्ही बालमित्र आमच्यासारखेच ते आहेत. सुरेश सराफ यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आणि डॉक्टर कयाल हे त्यांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जोडीदार आमच्या लहान चिल्ल्यापिल्ल्यांचे लाडके आणि मागील 5 वर्षातील जे काही आमचे पालक आहेत त्या सर्वांचे लाडके असे आमचे शाळेचे माजी प्राचार्य सिजो एम जोस सर अशी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. सिजो एम जोस बघा, तो माणूस 5 वर्ष इथे राहिला आणि त्यांना अशी सगळी मराठी कळते, पण आपण ते जे काय मल्याळममध्ये बोलतात ते आपल्याला काहीच कळत नाही. हे त्यांचं गुण खास मोठं वैशिष्ट्य आहे. चीफ गेस्ट मिस कविता राणे, गेस्ट ऑफ द डे मिस्टर शिवाजी पवार, स्पेशल गेस्ट मिस्टर गणेश अग्रवाल, प्रेसिडेंट मिस्टर दिलीप एम बांगर, parents, I would like to request teachers, Joseph sir and to their honor the children. former principal. Please. It's my proud privilege to give you a brief introduction. ABM at a glance. Back
In 2010, 4 years ago, I met a man with a dream. He had a dream in his heart to start a school in his hometown, Hingoli. But he had very limited resources. Those who see the invisible can do लाडके the मित्र impossible. सरस्वती पब्लिक स्कूलचे सचिव A श्री politician सचिन turned क्षीरसागर to be साहेब an यांना अशी educationalist. विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरची यायचं. सचिन क्षीरसागर, त्यांचा सत्कार राजेंद्र साऊक हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पंजाब गव्हाणकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं. उमेश डाफणे पंजाबराव गव्हाणकर यांचा सत्कार उमेश डाफणे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आपल्या हिंगोलीच्या प्रथम नागरिक अनिताताई सुरेतळ यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शनपर 2 शब्द बोलावे. प्लीज लवकर लवकर या. ओके, थँक्यू. आज इथे ABM स्कूलच्या स्नेहसंमेलनानिमित्त सर्वजण इथं आपण जमलेलो आहोत आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे सर्वांचे लाडके माजी आमदार आदरणीय भाऊ पाटील गोरेगावकर, तसेच उमरखेडचे माजी आमदार खडसे भाऊ. कारण त्यांना भाऊ मी अशामुळं म्हटलं कारण आमची खूप जुनी ओळख आहे, त्याच्यामुळं मी त्यांना भाऊ म्हटलं. आणि या आणि सर्व मान्यवर उपस्थित आणि या शाळेचे अध्यक्ष माझे बंधू दिलीप भाऊ बांगर. खरं मी बोलायचं असं ठरवलं नव्हतं की कारण माझी तब्येत बरोबर नाही, त्याच्यामुळे मी भाऊला सांगितलं की मी बोलणार नाही. पण भाऊचा एवढा आग्रह आणि एवढा चांगला कार्यक्रम, खरंच मला सुद्धा राहवलं नाही की त्यांच्याबद्दल इथं 2 शब्द बोलायला. खरंच भाऊ मला खूप अभिमान वाटतो आणि तुमच्या ह्या इथलची शिस्त बघून खरंच खूप ही शाळा तुमची शिस्तीमध्ये आहे आणि वेळेचं बंधन पाळता म्हणजे तुमच्यामध्ये वक्तशीरपणा सुद्धा आहे आणि खरंच एवढे गुण तुमच्यामध्ये आहेत. आणि अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की भाऊ आपले व्हेज आहेत तरी पण कुकडुकू गाणं म्हटल्यामुळं सगळ्यांना जमतं असं मला वाटतं. आणि खरंच भाऊ मी तुम्हाला मनापासून माझ्याकडून शुभेच्छा देते आणि पॅरेंट्सला सुद्धा शुभेच्छा देते.
की खरंच मला वाटतं अशी जर शाळा आपल्या मुलांना मिळाली आणि असे जर टीचर मिळाले तर निश्चितच आपल्या पाल्याचं भवितव्य हे खरंच उज्ज्वल आहे. मी अनेक शाळांमध्ये जाते, पण मला खरंच भाऊची शिस्त खूप आवडली आणि खरंच खूप इथंचा वक्तशीरपणा, वेळेचं नियोजन खरं खूप छान आहे भाऊ. कारण अगोदर जर आपण भाषणं घेतली तर भाषणं ऐकण्यामध्ये खरंच कुणाला इंटरेस्ट नसतो, कारण आपण इथं भाषणं ऐकायला नक्कीच येत नाही, कारण आपल्या मुलांचा आपण परफॉर्मन्स बघायला इथं येत आहोत. आणि तरीही ह्या वेळ काढून भाऊनी आम्हाला बोलायला चान्स दिला, त्याबद्दल भाऊंचे मी मनापासून आभार मानते आणि तुमच्या ह्या कार्याला मी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देते. खरंच तुमचं हे रोपटं आता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि अजून खूप मोठ्या प्रमाणात ह्याची मुळं जमिनीमध्ये जावं आणि असंच खूप मोठं हे रोपटं वाढत जावं अशी माझ्याकडून मी परत एकदा तुम्हाला सदिच्छा देते, शुभेच्छा देते. आणि मला बोलवलं, तिथं माझा मान सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल मी परत एकदा तुम्हा सर्वांचं, तुमच्या स्टाफचं सर्वांचं मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. ह्यानंतर सुरेश अप्पा सराफ यांना अशी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. सुरेश अप्पा सराफ. बहुतेक ते बाहेर गेले वाटते. मी भाऊंना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आणि या ठिकाणी मला मार्गदर्शन करायचं. भाऊबद्दल सांगायचं असलं तर माऊजे माझे आणि भाऊ पाटलांचे फार अतिशय जवळचे संबंध आहेत. मी जरी शिवसेनेचं असलं, कुठल्याही पक्षाचं असलं, तरीही त्यांचे माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या रस्त्यावर आता तुम्ही जे आलात, या रस्त्यावर तयार करण्याची ही मेहरबानी ही केवळ भाऊ पाटलांची आहे. त्यांनी सर्व फंड्स वाटून टाकले होते, शेवटचा टप्पा होता, पण तरी त्यांनी मला एक शब्द दिलेला होता, पण त्याच्यात इतरांचे सर्वांचे काय काय थोडे फंड्स कमी केले आणि त्यांनी या शाळेला एक मार्ग करून दिला. खरंच भाऊ, आज ही पहिली वेळ आहे की मला तुमचा जाहीररित्या तुम्हाला आभार व्यक्त करायला ही वेळ मिळाली. मी खरोखर त्या कामासाठी आपला खरोखर ऋणी आहे. धन्यवाद, आभार. या ठिकाणी भाऊ पाटलांना विनंती करतो की त्यांनी विस्तृतपणे मार्गदर्शन करावं. या ठिकाणी ABM इंग्लिश स्कूल वार्षिक स्नेहसंमेलन आणि या कार्यक्रमाला उपस्थित असले नांदेडचे आमदार श्री हेमंतजी पाटील, या ठिकाणी आमचे सहकारी मित्र दुसरे माजी आमदार खडसेजी, शिवाजीराव मुटकुळे, या नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष अंतताई सुरेतर, उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, भगिनींनो, माझ्या विद्यार्थी मित्र आणि विद्यार्थिनी, या ठिकाणी आमचे मित्र दिलीपराव यांनी सांगितलं, खरं पाहिलं तर दिलीपरावचंच या ठिकाणी आपल्याला सर्वांना शुभेच्छा द्यायला पाहिजे की त्यांनी एक चांगली शाळा या ठिकाणी काढली आणि या हिंगोलीकरांना शिक्षणाचा मार्ग त्या माध्यमातून या ठिकाणी मोकळा करून दिला. खरं जर पाहिलं तर दिलीपराव, आज मला या ठिकाणी अशोक बांगर यांची प्रामुख्यानं आठवण या ठिकाणी येत आहे की त्यांचं जे स्वप्न होतं हे हिंगोली शहराबद्दल, ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपण या ABM हायस्कूल, अशोक बांगर मेमोरियल हायस्कूल इंग्लिश स्कूल या माध्यमातून आपण करतायत. आणि इतकंच नाही तर त्याचबरोबर मी जास्त न बोलता या ठिकाणी या शाळेचे प्राचार्य, सगळा स्टॉफ यांचंसुद्धा या ठिकाणी आपण हिंगोलीकरांच्या माध्यमातून आभार मानू की एक चांगला रिझल्ट लावण्याचं काम या माध्यमातून त्यांनी केलं आहे. या हिंगोलीच्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याचं काम या माध्यमातून करण्याचं काम या शाळा करत आहे. गेल्या 15 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल की प्रत्येक वेळेस माझं एकच स्वप्न होतं की जेव्हा आम्ही बाहेर हिंडत होतो, प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी आम्हाला बाकी आमदार सांगायचे की आमच्या हा जिल्ह्याचा कलेक्टर तुमच्या इथं येतोय, लक्ष द्या, आमचा तहसीलदार येतोय, लक्ष द्या, आमच्या इथले SP येतात, लक्ष द्या. पण माझं स्वप्न ते या ठिकाणी मी कधी म्हणू शकलो नाही की आमच्याही जिल्ह्याचा हा कलेक्टर, आमच्याही जिल्ह्याचा हा SP, आमच्याही जिल्ह्याचा हा तहसीलदार तुमच्या इकडे येतोय. ती अपेक्षा आपण पूर्ण करावी, हीच आपल्याकडून मी अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आम्ही दोघं मिळून या ठिकाणी जे उभे आहोत, आम्ही दोघं निश्चितच या गोष्टीचा आम्ही प्रयत्न करू. मी या ठिकाणी आमचे लाडके मित्र सुरेश अप्पा सराफ यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आणि आम्हाला मार्गदर्शन करायचं. बालमित्र तो बालमित्रच. सुरेश आला की आमच्या पूर्ण मित्रांमध्ये एक वेगळी हवा निर्माण होत जाते. Respected
ऑडियन्स, आमचे मित्र बंडूजी साहेब, आमचे बालमित्र किंवा आमचे ज्युनियर म्हणता येत नाही, आणि आमचे नेते श्री भाऊरावजी पाटील गोरेगावकर, माजी आमदार आमचे खडसे साहेब, सर्व मंडळी, सर्वप्रथम मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगतो की जसं आम्ही लहानपणी दिलीप पण आम्ही नेहमी शाळेत असायचो, आम्ही बॅक बेंचर असायचो, परंतु अशी कधी अपेक्षाच केली नाही की दिलीप शाळा उघडलं आणि ती अशा प्रकारची राहील. हे पाहून रिअली दिलीप, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू माय डिअर फ्रेंड, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. या काही गोष्टी अशा असतात की जे माणूस लहानपणी बालपणी काही वेगळा असतो. जसे आमचे आमदार साहेब नांदेडचे, आमच्या गल्लीत आमच्याच घरात किराणा राहायचे लहानपणी, आणि आज ते एक असे भव्य दिव्य ठिकाणी आले तर की अंतःकरणाला कुठेतरी असं वाटतं की काहीतरी वेगळं होतं. आता राहिला प्रश्न, आज हा जो आहे संमेलनाचा कार्यक्रम, इथं मी दुसरं न काही बोलता शाळेबद्दल थोडंसं बोलल की दिलीपची ही संकल्पना अतिशय उत्कृष्ट आणि चांगली आहे आणि ती चांगल्या स्वरूपात आपल्याला दिसते. परंतु एक महत्त्वाची गोष्ट, माझ्या घरी आमच्या 3 भावंडामध्ये 7 लेकरं आहेत आणि ते सगळे 6 लेकरं मी पंचगणीला शिकवलेत. परंतु आणि माझी स्वतःची शाळा इथे असताना मी माझा मुलगा मी दिलीपकडे सोपवलेला आहे. तो फर्स्ट बॅचचा पहिला विद्यार्थी आणि पहिला ॲडमिशनवाला आहे. आणि सकाळी 7ला मी स्पेशली ॲडमिशन घेतलं, कारण की मित्रावर जो विश्वास असतो तो बाकींपेक्षा थोडा काही वेगळाच असतो. आणि मित्र हो, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की हे सगळं कार्य करत असताना मला दिलीपला आणखीन एक विनंती करायची की जसं पंचगणीच्या शाळेमध्ये 8वी 9वी 10वी या वर्गात 9,000 7,000 शब्दकोशाची वोकॅब्युलरी शाळेत घेत असतात, तशा प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांची आपण 6वी 7वी 8वीमध्ये अशी वोकॅब्युलरी घ्यायला पाहिजे. आणि बहुतेक करून आपल्या मराठवाड्यामध्ये मुलांना इंग्रजी माध्यम हे बोलायसाठी थोडं अवघड जाते, परंतु आपले विद्यार्थी शिक्षणात हुशार असतात पण प्रेझेंटेशनमध्ये कमी पडतात, आणि ते दिलीपच्या माध्यमातून आपण हे पूर्ण पाहूया अशी मी दिलीपकडून अपेक्षा करतो. धन्यवाद. आणि दिलीप, वन्स मोर आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. थँक्यू फॉर कॉलिंग मी. मित्रा सुरेश, तुझा मुलगा 3rd स्टँडर्डला आहे म्हणून तुला माहीत नाही, पण तुझे वोकॅब्युलरीचं जे काय सांगतोयस 6th 7th 8th, not only from 6th 7th 8th, right from 3rd standard, you just see your child itself. You just see. तू तुझ्याच मुलाला बघ, आज तो आहे, त्याचा परफॉर्मन्स आहे या ठिकाणी, तुम्हाला दाखवून देईल त्याची काय कॅपॅसिटी आहे ते पण तुम्हाला दाखवून देईल. तरी तू जे काय बोलत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर आमचे एक पालक म्हणून या ठिकाणी आलेले उमरखेडचे आमदार विजयभाऊ खडसे यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. ABM स्कूल हिंगोलीच्या वतीनं आयोजित स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित या हिंगोली जिल्ह्याचे माजी आमदार, आमचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय भाऊ पाटील गोरेगावकर साहेब, या कार्यक्रमाला दिलीपरावचे मित्र, दिलीपरावचे सहकारी, दिलीपरावचे पक्षाचे नेते आणि आमचे मित्र नांदेडचे आमदार हेमंत पाटील गोरेगावकरजी, हेमंत पाटीलजी, गोरेगावकर शब्द जरा जास्त लक्षात राहतो, 5 वर्ष आम्ही बरोबर होतो. हेमंत पाटीलजी, या नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सूर्यतळताई, सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित सर्व पालकवर्ग, या शाळेचे संस्थापक अध्यक्ष व त्यांचे सहकारी दिलीपजी बांगर साहेब, प्राचार्य, सर्व शिक्षकवृंद, खरं तर हा हिंगोलीमधल्या शाळेचा कार्यक्रम आहे, या गोष्टीवर विश्वास बसत नाही की कुठंतरी आपण एखाद्या सिनेमा सृष्टीमध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम बघतो, अशा पद्धतीचं या ठिकाणी वैभव दिलीपराव तुम्ही निश्चित उभं केलं. मी तुमच्या कार्याला मानाचा मुद्रा करतो आणि अधिक न बोलता अशा कार्यक्रमामधून आपल्या मुलांचं कलागुणाला वाव मिळून याच्यामधूनच हे विद्यार्थी शिक्षण क्षेत्रामध्ये काही जातील, एखाद्या कला क्षेत्रामध्ये असेल तर कला क्षेत्रामध्ये जाईल, एखादा साहित्य क्षेत्रामध्ये असेल तर साहित्य क्षेत्रामध्ये जाईल. अशा कार्यक्रमामुळं या ठिकाणी विद्यार्थ्याच्या कलागुणाला वाव मिळतो आणि ते पाहण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मी आपल्यामध्ये अडसर न होता, मी दिलीपराव तुमच्या शाळेची उत्तरोत्तर प्रगती होऊन
आमचे मुलं या शाळेतून चांगली घडावी ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या कार्याला मी मानाचा मुजरा करून मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. या ठिकाणी माझे लाडके मित्र आमदार हेमंतभाऊ पाटील यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. आणि याच्यानंतर आणखी एक सरप्राईज आहे. विद्येची देवता मा सरस्वतीला वंदन करून मराठी मनाचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज आज या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित राहिलेले माझे ज्येष्ठ बंधू भाऊ पाटील गोरेगावकर, सन्माननीय माजी आमदार विजयरावजी खडसे, सुरेश आप्पा, सन्माननीय आमचे मुटकुळे साहेब, आमच्या सूर्यतळ नगराध्यक्ष ताई, इथं उपस्थित असलेले सर्व पालक, माझे छोटे छोटे मित्र, बालिका, सर्वांच्या मी खरं म्हणजे मनापासून माफी मागतो. मला यायला उशीर झाला. सगळे लोक म्हणत असतील या नेत्यांची भाषणं कधी आटोपतात आणि कार्यक्रम कधी सुरुवात करता. मी 2च मिनटं बोलणार आहे. खरं म्हणजे सुरेश आप्पा सराफांनी सांगितलं की दिलीपला बघितल्यानंतर त्यांना जसा विश्वास वाटत नाही की हे विश्व त्याने उभं केलेलं आहे, तसं मलाही बघितल्यानंतर क्षणभर ते दिवस सगळे आठवतात, आमच्या लहानपणीचे दिवस. आणि हिंगोलीमध्ये वंजारवाडा म्हणलं की थोडंसं जरा एक भीतीचं वेगळं वातावरण असते. त्यातल्या त्यात या वंजाराच्या पोरानं अशा पद्धतीची शाळा इथं निर्माण करणं हे आपल्या हिंगोलीकरांसाठीच नाही तर सगळ्यांसाठी कौतुकास्पद आहे. मनापासून मी दिलीपचं अभिनंदन करतो. अतिशय चांगली ही सगळी वास्तू उभी केलेली आहे आणि एक संस्कार घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून इथं चाललेलं आहे. आणि मागची 2-3 वर्ष मी सातत्याने त्याच्या या कार्यक्रमाला येत असतो आणि ते पाहून मी सुद्धा प्रेरणा घेतली की आपण सुद्धा अशा पद्धतीचं एक इंग्रजी शाळा नांदेडमध्ये असली पाहिजे. आणि लवकरच त्याच्या मार्गदर्शनाखाली नांदेडमध्ये मी गोदावरी आमचं इंटरनॅशनल तिथं चालू होतं आहे. पुनश्च एकदा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. अभिनंदन. धन्यवाद. जय महाराष्ट्र. हे बांगर नाव फारच भारी आहे. पण एक सांगतो बांगरांबद्दल, बांगर डॉक्टर आहेत, बांगरकडे ॲम्ब्युलन्स आहे, बांगरकडे शाळा आहे, पण तरी बांगर का बदनाम आहेत हेच आम्हाला आतापर्यंत काही कळालं नाही. यानंतर हे तर झालं आमचे हेमंत भाऊचं या ठिकाणी आपलं मार्गदर्शन. पण मी राजश्रीताई पाटील, राजश्रीताई हेमंत पाटील यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आणि अगदी मनमुरादपणे बोकळं बोलायचं. मला माहीत आहे तुमचं भाषण, तुमच्या भाषणं नक्कीच हेमंत भाऊपेक्षा मोठं आणि चांगलं राहील एवढं मला नक्कीच माहिती आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाई भवानी, छत्रपती शिवराय आणि तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत विकासाचा सूर्य नेणाऱ्या सर्व समाजधुरीणांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते. ABM स्कूलच्या या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित माझ्यापेक्षा वयाने, मानाने, अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ असलेली सर्व सन्माननीय अतिथीगण, उपस्थित सर्व पालक, या शाळेच्या उभारणीत ज्यांनी आपलं आयुष्य खर्ची घालायचं ठरवलं आहे असे बंधुतुल्य आदरणीय दिलीपजी बांगरदादा, या शाळेचा सर्व स्टाफ, सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्या छोट्या छोट्या मुलांचा कार्यक्रम आपल्याला बघायचा आहे ती सर्व या शाळेची जिवंत मनाची चिमणी. तुम्हाला सगळ्यांना आज या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देते. सगळ्यांनी दिलीप भाऊंचं कौतुक केलं. त्यांनी उभं केलेल्या या वटवृक्षाच्या छायाखाली अनेक विद्यार्थी घडणार आहेत. सगळ्यांनी दिलीप भाऊंना सूचना दिल्या की तुम्ही व्होकॅब्युलरी सुरू करा किंवा हे करा ते करा. पण मी आज दिलीप भाऊंना बोलणार नाही आहे, कारण आज माझ्यासमोर पालक उभा आहे. मी थोडंसं माता भगिनींना सांगू इच्छिते की जर आपली मुलं चांगली व्हावी असं वाटत असेल, आज ट्रेंड तयार झालेला आहे की मुलांना शाळेत घातलं ना, ABMला आहे ना, मग काही बघायला नको, सगळं शाळेने केलं पाहिजे. माझ्या मुलाला डान्स आला पाहिजे, माझ्या मुलाला खेळता आलं पाहिजे, माझ्या मुलाला भाषण आलं पाहिजे, माझ्या मुलांनी पहिला नंबर मिळवला पाहिजे, प्रत्येक गोष्टीत माझा मुलगा अव्वल असला पाहिजे. ही सगळ्या पालकांची मनोभूमिका असते. पालकांना माझे हात जोडून विनंती आहे की आपली मुलं ही गिनीपिग नाही आहे. आम्ही आमच्या मुलांवर प्रयोग करू शकत नाही, ती आमची निर्मिती असते.
त्या निर्मितीला चांगलं वातावरण द्यायचा प्रयत्न करणं एवढंच आपल्या हातात असतं. मला वाटतं तुम्ही सगळे सुदैवी आहात की ABM सारखं स्कूल तुमच्या सगळ्या मुलांच्या नशिबाला आलेलं आहे. पण केवळ शाळेवर अवलंबून राहणं चालणार नाही. जोपर्यंत शाळा घर होणार नाही आणि आपलं घर ही शाळा होणार नाही तोपर्यंत मुलांचा सर्वांगीण विकास होणार नाही. म्हणून माझी शाळेला विनंती आहे की घरात जेवढं मुलांना प्रेमळ वाटतं, सुरक्षित वाटतं, आपलंसं वाटतं ते वातावरण शाळेने द्यावं. आणि जे संस्कार, जो अभ्यास, जे नवीनतम आपल्या मुलात यावं आणि जे शाळेने द्यावं असं वाटतं ते सगळं पालकांनी द्यावं. हा सुंदर संगम घडल्यात. निश्चितच भाऊसाहेबांनी जी या ठिकाणी इच्छा प्रकट केली की माझ्याही गावचा कलेक्टर झाला पाहिजे, माझ्याही गावचा प्रत्येक क्षेत्रात, हिंगोलीमधील प्रत्येक मुलगा आपापल्या क्षेत्रात पुढे जाईल याची मला खात्री वाटते. पण हे फक्त शाळा करू शकत नाही, यासाठी पालकांनी पुढे येणं गरजेचं आहे. कारण शिक्षण ही प्रक्रिया ही शिक्षक, पालक, विद्यार्थी, मॅनेजमेंट आणि परिसर या 5 जणांनी हातात हात घालून घडायची प्रक्रिया असते. यातला एक हात जरी सुटला तरी त्या विद्यार्थ्याच्या प्रगतीला खीळ बसतो, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून जर आपण काम केलं तर निश्चित तुमची मुलं आपापल्या क्षेत्रात खूप मोठी होतील, पुढे जातील, असं मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करते. मुलांचा परफॉर्मन्स महत्वाचा आहे. मला माहिती आहे इथे बसलेले प्रत्येक जण म्हणणार बापरे किती वेळ बोर करताय, जरा माझं लेकरू कधी येणार आहे. कारण एक आई म्हणून मला माहिती आहे की जेव्हा मी माझ्या मुलाच्या गॅदरिंगला जाते आणि जर असा 50 जणांचा गोळका असेल तर माझं पोरगं कुठं दिसते असं असं टाचा करून बघणार आहात ना तुम्ही सगळ्या. माझा मुलगा कुठे आहे, नाचतोय का, रडतोय का, हसतोय का, ही प्रत्येक गोष्ट बघायची प्रत्येक आईला, प्रत्येक वडिलांना वाटत असतं. म्हणून मी तुमचा सगळ्यांचा वेळ घेणार नाही. खूप चांगला इन्फ्रास्ट्रक्चर आपण सगळ्यांनी उभं केलं आहे. पण माझी ही धारणा आहे की केवळ शाळेच्या भिंती हे शिक्षण देऊ शकत नाही. शाळेच्या भिंती तेव्हाच जिवंत होतात जेव्हा त्या शाळेतलं मॅनेजमेंट आणि शिक्षक जिवंत मनाचा असतो. हा जिवंतपणा आपली शाळा निश्चित जपून ठेवील अशा मला विश्वास आहे. कारण 4 ओळीत तुम्हाला सांगते की आज शिक्षण हे सगळीकडे कमर्शियलाइज झालं, एक व्यवसाय म्हणून सगळ्यांनी स्वीकारलेला आहे. निश्चित हा व्यवसाय असला तरी त्याला समाजमनाचं एक कोंदण आपण देणं गरजेचं आहे. या समाजाचं काही ऋण आमच्यावर असतं ते आम्ही फेडलं पाहिजे. विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगू इच्छिते, व्हॉट यू आर इज पॅरेंट्स गिफ्ट टू यू. व्हॉट यू आर इज पॅरेंट्स गिफ्ट टू यू, बट व्हॉट यू विल बिकम इज युअर गिफ्ट टू पॅरेंट्स अँड नॉट टू पॅरेंट्स बट टू द सोसायटी ऑल्सो. ही सगळी जबाबदारी, हे सगळं शिवधनुष्य बघायला गेलं तर अवघड, पण पेलायला गेलं तर खूप सोपं. फक्त पेलायची ताकद तुम्ही आम्ही सगळ्यांनी निर्माण करायची आहे. हे निर्माण करायचं विश्व निश्चितच आमचे दिलीप भाऊ, त्यांचा सगळा स्टाफ या ठिकाणी पूर्ण करतील अशी मी त्यांना शुभेच्छा देते. एक अत्यंत सुंदर वातावरणात खरंच म्हणजे मला सुद्धा असं इथे एखाद्या खूप मोठ्या फॅशन शो मध्ये आपण बोलायला आल्याचं फील येतोय. इतकं सुंदर वातावरण निर्मिती या ठिकाणी केलेली आहे. मॅनेजमेंट जेव्हा इतका दिलदार मनाचं मॅनेजमेंट असतं तेव्हा निश्चितच शाळा खूप पुढे जाईल, यात कुठल्याही पद्धतीची शंका नाही आहे. फक्त एक असतं, तेरे सीने में नहीं मेरे सीने में सही हो, कहीं भी सही आग सुलगनी चाहिए, सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, ये हालात ये सूरत हमें बदल देने चाहिए. मनापासून खूप शुभेच्छा देते. माझा सन्मान सत्कार केला, साडी चोळी देऊन बहिणीचं नातं निर्माण केलं. आभार मानत नाही, आभार परकेंचे मानायचे असतात. निश्चित एखाद्या वेळेला आपण पालकांचं एखादं मार्गदर्शन शिबिर घेतलात विद्यार्थ्यांसाठी, खास त्यासाठी मी येऊन निश्चित 1-1.5 तासाचं मार्गदर्शन करेल एवढंच तुम्हाला शब्द देते. मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे हेमंत भाऊपेक्षा नक्कीच तुमचं स्पीच चांगलं झालेलं आहे. यानंतर आपल्या शाळेचे माजी प्राचार्य सिजो एम जोस यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन यांनी मार्गदर्शन करावं. सिजो सर, when you were there here in Hingoli as a principal, what you used to feel, and after leaving ABM, now what do you feel? Apart from that, though you are not here, then also you are still in each and every child's heart and in each and every parent's heart. I know it very well. You please come on the podium. Light. Honorable guest, Dilip sir, Joseph sir, teaching staff, non-teaching staff,
पेरेंट्स आणि माझे लाडके विद्यार्थी, मी हिंगोलीमध्ये 5 वर्षे काम केले. ते 5 वर्ष माझ्या आयुष्यातील सुवर्ण क्षण होते. माली मुझे केवळ बोलायची नाही जी पप्पा का घर केरळ मध्ये आहे. ते बोलतात की पप्पाचे घर हिंगोली में आहे. असेही हिंगोली शहरांचे नाजे माझ्या हृदयाशी आहे. मी ऐसा निसर्ग एक गोष्ट सांगून कर शकते की एबीएम इंग्लिश स्कूल एका उंचीवर आहे. ती फक्त पालकांनी दाखवली विश्वासामुळेच. To conclude, Dilip sir and Joseph sir, you still have many more miles to go. ABM has many more feathers to wear in its cap. All the best. Thank you. थँक्यू सो मच सर. या ठिकाणी मी हे जे काही विद्येचं माहेर या ठिकाणी उभं केलेलं आहे, यामध्ये मला खरं मार्गदर्शन मिळतं ते माझ्या आयुष्यात असलेले माझे शाळेतले प्राचार्य सन्माननीय एम के एलेक्स सर. त्यांना व्हॉट्सअपवरती मी या शाळेची पत्रिका पाठवली होती. त्यांनी बहरीनला आहेत. ते बहरीनमधून त्यांनी एक मला ईमेल केलेला आहे शुभेच्छेचा. माझे वर्गमित्र डॉक्टर संजय कयाल यांना अशी विनंती करतो. ओके ओके या नो, मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन एलेक्स सरांचा ईमेल वाचावा. लाइट पोडियम पे लाइट. Message for 2016 annual day. Nelson Mandela, the first democratically elected president of South Africa, once said that education is the great engine for personal development. It is through education that the daughter of a peasant can become a doctor, the son of a mine worker can become the head of the mine, that a child of a farm worker can become the president of a great nation. Dilip Bangar, son of a farmer, also proved that education is the great engine for personal development, and it is that enrichment of education and personality that made him set goals on presenting Hingoli with an excellent school, equipped with all that is required to produce great men like Nelson Mandela and other great men who are admired by our nation. The school had started from scratch on 16th May 2010, is completing 6 years in May 2016. The school has 763 students on its roll today with lots of achievements to its credit. Living in an information area where students can have access to any information with just a couple of keystrokes, this techno school of quality with just quality education can be proud of the fact that all the teachers are techno savvy with excellent communication skills. This is the reason that ABM school has been declared the first ISO certified school of the district. The great vision of Dilip Bangar coupled with great commitment and dedication along with relentless efforts of many philanthropists and well-wishers had transformed this great institution into a center of learning excellence. My wife and I recently visited Hingoli for a felicitation ceremony
organized by our beloved student under the stewardship of Dilip Bangar, are the proud of the fact that a student who was the backbencher in his school days, despite of being studious and intelligent, has risen to the top rung of success by his own hard work and willpower. We are sure that the students of this school can look up to him as their role model in all respects. Let his optimism and earnestness in life remain as an eye-opener for the students, and we have every reason to think that the first SSC batch of ABM would bring an outstanding and credit-worthy result similar to that of 1984 batch of KBM school. Wishing every success in all future endeavors, MK Alex, ex-principal of KBM school. Thanks. Thank you, sir, for reading the message of Alex, sir. Now it is a time for us to listen to the words of the president of ABM English Medium School. I call upon him for the speech. ABM English School. निलेश. बुद्धिदाता श्री गणेशा, कैलासवासी नारायणराव रोते शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित अशोक बांगर मेमोरियल इंग्लिश हायस्कूल या शाळेच्या या वर्षीच्या स्नेहसंमेलनानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे लाडके मित्र हेमंतभाऊ पाटील नांदेड, आपले हिंगोलीचे माजी आमदार भाऊरावजी पाटील गोरेगावकर, अगदी शेवटच्या क्षणाला आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले उमरखेडचे आमदार विजयरावजी खडसे साहेब, आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला. आज ते मीटिंगला मुंबईला गेल्यामुळं त्यांनी त्यांच्या मुलाला पाठवलं, परंतु परवाच्या दिवशी आमचे हिंगोलीचे आमदार आम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देऊन गेलेत. आमच्या हिंगोलीच्या प्रथम नागरिक अनिताताई सुरेतळ, माझा वर्गमित्र सुरेश अप्पा सराफ आणि आता अतिशय उत्कृष्ट असं ज्याने अगदी सर्वात शेवटी मार्गदर्शन केलं असं आमच्या त्या भगिनी राजश्रीताई हेमंत पाटील, आमचे सिजो सरांना मी गेस्ट असं बोलवावं असं म्हणावं असं माझ्या मनालाच पटत नाही. जरी आज त्यांचं नाव पत्रिकेवरती प्रमुख पाहुणे म्हणून असेल तरी मी तुम्हाला सांगतो त्यांच्या अडचणीमुळं, केवळ त्यांच्या अडचणीमुळे ते आज या ठिकाणाहून मुंबईला स्थायिक झालेले आहेत. बट देन ऑल्सो आय नो सर, युअर हार्ट अँड सोल इज स्टील इन ABM. आय एम प्राऊड ऑफ यू. या ठिकाणी सर्वांचीच भाषणं झाली, सर्वांनीच मला अनेक सूचना दिल्यात. निश्चितच आपल्या सूचनांचं फळरूप या ठिकाणी मी करून आपल्याला दाखवेल, एवढीच श्रीचरणी मी प्रार्थना करतो. तसेच मागे 5 वर्षामध्ये मी काय काय केलं याच्याबद्दल 2 मिनिटात मी तुम्हाला सर्वांना सांगतो. सर्वप्रथम माझ्या शाळेचा पहिल्या बॅचचा रिझल्ट 100% आताच आमच्या प्रिन्सिपलनी सांगितलं आहे, तो 100% निकाल लागला आहे. त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की 70% पेक्षा जास्त घेणारे फक्त केवळ 2 विद्यार्थी होते. 90% पेक्षा जास्त घेणारे 7 विद्यार्थी होते आणि बाकीचे उर्वरित सर्व 95 पेक्षा जास्त मार्क्स घेणार होते. पियुष भरतिया आणि राज हलगे या दोघांनी तर 98% मार्क्स घेऊन आमच्या शाळेचं नाव उज्ज्वल केलं. मी खरोखरच त्या लेकरांचं जे इथे उपस्थित नसले तरी पण
जिथे कुठे असतील तिथपर्यंत माझा आवाज नक्कीच जाईल, माझ्या भावना तिथपर्यंत नक्कीच पोहोचतील. मी आजही त्या 2 मुलांचं खूप या ठिकाणी कौतुक करतो. हे दोघे मुलं आज IIT-साठी हैदराबादमध्ये आहेत. बाकीचे काही मुलं पुण्याला 2 राज हलगे, त्याच्यानंतर सुशील नैनवाणे आणि हैदराबादला पियुष भरतिया, त्याच्यानंतर दोडल, संकेत दोडल, हे मुलंसुद्धा तिथं IIT-साठी गेलेले आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगेल की खरंच या बॅचचे जे काय पालक होते त्या पालकांचं सुद्धा करावं तेवढं कौतुक कमी होतं. मी त्यांना एकच म्हणायचो, मला तुमच्याकडून जसा बॉल येईल तेवढ्याच जोरात माझ्याकडून तो बॉल बाउन्स होईल. तुम्ही जे काय जेवढा मला प्रतिसाद द्याल तेवढ्याच जोरात मी तुम्हाला प्रतिसाद देईल. आणि खरोखर जाहीररित्या आज मी त्या पालकांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माझ्या शाळेमध्ये, मी शाळेमध्ये असताना सुरेश सराफ, डॉक्टर संजय कयाल, आम्ही जेव्हा शाळेत होतो, खरं सांगतो मी सुरेश आम्ही बॅकबेंचर होतो, परंतु आमच्या प्राचार्याची आमच्यावर जी काय नजर होती, जी काय आमच्यावर कृपा होती, त्यांनी आम्हाला जे काय मॅनर शिकवले, जे काय आम्हाला जे मार्गदर्शन केलं आणि आम्ही 10th पास 10वी पास होण्यासाठी त्यांनी जे काही आमच्यासाठी प्रयत्न केले, त्याच पद्धतीनं तीच पद्धत आज जवळजवळ 30 ते 35 वर्षांच्या नंतर मी या ABMमध्ये ती अवलंबली आणि त्याचं आउटपुट आपल्या सर्वांच्या समोर आहे. मित्रांनो, यावर्षी आता नवीन येणारी आमची जे बॅच आहे याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणावर आमच्या कळमनुरीचे विद्यार्थी आहेत. कळमनुरीचे विद्यार्थीसुद्धा ते आणि ते पालकसुद्धा आणि स्थानिकचे सुद्धा ते सुद्धा आम्हाला भरपूर सहकार्य करतात. आणि माझी त्याही पालकांना विनंती आहे की जेव्हा मीटिंग असेल तेव्हा मीटिंगला या. त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला सूचना देतात त्या सूचनांचं तुम्ही पालन करा. तुमच्याकडून काय जर चांगल्या सूचना जर आल्या, एका पालकाकडून जर चांगली सूचना आली आणि ती जर आपण पूर्ण क्लासवर जर आपण ती जर इम्प्लिमेंट केली तर केवळ एका विद्यार्थ्याचं, एका पालकाचं त्याच्यामध्ये स्वार्थ साध्य होत नाही, तर मी तुम्हाला सांगतो पूर्ण क्लासचा त्याच्यामध्ये स्वार्थ साध्य होतो. म्हणजे तुम्ही चांगली दिलेली सूचना ही केवळ तुमच्या एका मुलासाठी नसून ही पूर्ण वर्गासाठी असती, ही या ठिकाणी मी आवर्जून या ठिकाणी नमूद करतो. म्हणून मी सर्व पालकांना नेहमी सांगत असतो की तुमच्याकडे जर खरंच जर काही चांगल्या सूचना जर असतील तर तुम्ही नक्कीच सांगा, आपण त्याच्यावर नक्कीच त्याच्यावर इम्प्लिमेंट करू. दुसरं सांगायचं म्हणजे आता जसं आता आमच्या ताईने सांगितलं, एवढं मोठं एखादा कल्चरल प्रोग्राम की मोठ्या सिटीमध्ये आहे की काय, तर मी खरंच मी तुम्हाला सांगतो, अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मी पैशाच्या मागे नाही आहे. मला मुलं घडवायचे, माझा एवढाच उद्देश आहे. जसं आमच्या आमदार साहेबांनी, माजी आमदार साहेबांनी सांगितलं, गोरेगावकर साहेबांनी, की मलाही वाटतं की माझ्या गावातले कोणीतरी कलेक्टर आणि SP आणि वगैरे मोठे अधिकारी व्हावेत. हीच आमची प्रामाणिक आणि कळकळीची भावना आहे. मी शाळेत असताना मी अनेक वेळेस माझ्या स्पीचमधून मी सांगितलेलं, माझ्या भाषणामधून मी सांगितलेलं आहे, मी शाळेत असताना माझे जे काही प्राचार्य होते, माझ्या दोन्ही मित्रांना माहीत आहे. कुणाला विश्वास असेल नसेल मला माहीत नाही, मी एक अगदी गरीब शेतकरी कुटुंबातून समोर आलेला विद्यार्थी आहे. माझं काही जास्त शिक्षण झालेलं नाही, मी अगदी 12वीपर्यंत फक्त शिकलेलो आहे. जरी मी एवढं इंग्लिशमध्ये वगैरे बोलत असेल, सर्वांना वाटत असेल मी ग्रॅज्युएट आहे की पोस्ट ग्रॅज्युएट आहे, पण नाही, मी केवळ 12वी आहे. परंतु त्या सरांनी माझ्यावर जे काही संस्कार टाकलेले आहेत, त्या सरांनी मी शाळेत जात असताना माझी जर समजा फीस माझी भरायची जेव्हा ऐपत नव्हती, माझे शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे माझ्या वडिलांकडून मी फीस वेळेवर भरू शकत नव्हतो, तर त्या काळात माझ्या सरांनी माझी फीस भरलेली आणि म्हणून मी त्या सरांना मी माझ्या देवाचा दर्जा देतो. ते खरंच माझ्यासाठी देव आहेत. माझे इतरही विद्यार्थी आहेत, त्यांना ते प्राचार्य समजत असतील, पण मी त्यांना देव समजतो. आणि त्याच शब्दाची आणि त्याच परिस्थितीची आणि त्या गोष्टीची जाणीव ठेवून मी कधीही कोण्याही पालकाच्या मागे फीसाठी किंवा कुठल्याही खर्चासाठी किंवा काही हिडन फीसाठी मी कधीही मागे धावलेलो नाही. ज्या लोकांनी फीस दिली त्यांची ॲक्सेप्ट करतो, नाही दिली तर पुन्हा त्यांना विनंती करतो, ज्या जशा असतील तर. माझे काही शेतकरी बंधू आहेत, आवर्जून सांगू इच्छितो मी या ठिकाणी माझे काही शेतकरी बंधू आहेत की ते सांगतात, दादा यावेळेस थोडीशी आणखी पिकं आले नाहीत, मी तुरीवर देतो. ठीक आहे, द्या, तुम्हाला जेव्हा द्यायचं ते द्या.
दादा आज कापूस विकायला टाकला, ते कापसाचे पैसे आल्याच्या नंतर मी तुम्हाला देतो. ठीक आहे द्या. मी कधीच फीसच्या मागे लागलो नाही हेमंत भाऊ, मी हे तुम्हाला खरंच आवर्जून सांगतो. आणि मी जर पैशाच्या मागे जर लागलो असतो तर या ठिकाणी मी माध्यमिक किंवा या स्टेट बोर्डपर्यंतच राहिलो नसतो. उलट जास्त पैसे कमवून खरोखर एखादी CBSE स्कूल ज्या ठिकाणी हजारोच्या लाखोच्या संख्येनं लाखोमध्ये फीस घेतल्या जाते अशी मी शाळा सुरू केली असती. परंतु नाही, आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये जे काही मोठे मोठे अधिकारी झालेले आहेत ते केवळ आणि केवळ माझ्या माहितीप्रमाणे अगदी ग्रामीण भागातून जिल्हा परिषदच्या शाळेतून आलेले आहेत आणि ते मोठे झालेले आहेत. मग मी तोच प्रयत्न करतो की माझ्या शाळेतून निर्माण होणारा प्रत्येक विद्यार्थी हा मोठा कसा होईल आणि त्याने हिंगोलीसाठी किंवा आपल्या सोसायटीसाठी कसं चांगलं काम करावं यासाठी मी त्यांच्यावर ते संस्कार टाकायचा प्रयत्न करतो. बंधूंनो, या ठिकाणी शाळेच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी खूप बोलू शकतो, पण आता माझं कुणाचंही तुमचा बोलण्याचा तुमचा कोणाचा मूड नाही आहे आणि मी या ठिकाणी थांबतो. जास्त काही मी बोलत नाही. पण तत्पूर्वी माझ्या मित्रांना यांना विनंती करतो की 1-2 प्रोग्राम आहेत. मी आत्ता जसं सांगितलं की मी पूर्ण भारतीय संस्कृतीचा उपयोग माझ्या शाळेमध्ये मी करतो. पूर्ण भारतीय संस्कृती, महाराष्ट्र कल्चर. माझी एकच इच्छा असते की माझ्या शाळेतून निर्माण होणारा प्रत्येक विद्यार्थी हा राष्ट्रभक्त झाला पाहिजे. ही अगदी मनातून माझी ही भावना आहे. हेच मी तुम्हाला सांगतो. हेमंत भाऊ, तुम्ही मागच्या 2 वर्षापूर्वी या ठिकाणी आला होतात. मी त्यावेळेसच आपल्याला एक वचन दिलं होतं, एक विश्वास दिला होता की या ठिकाणी जर 100% निकाल नाही लागला तर मी या अध्यक्षपदाचं या ठिकाणी राजीनामा देऊन इथून मुक्तता घेईल. हे कदाचित तुम्हाला तुमच्या लक्षात असेल. आणि त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं होतं, दिलीप असं काही करायचं नसतं, जे काय व्हायचं असतं ते होत असते. पण मी त्या दिवशी अगदी भावनेतून बोलून गेलो आणि भावनेतून बोलून गेल्यामुळं माझ्यावरती जबाबदारी वाढली आणि जबाबदारी वाढल्यामुळं मी तेवढ्याच जोमाने आणि जोराने मी त्या कामाला लागलो आणि 10वीच्या परीक्षेमध्ये मला ते यश या ठिकाणी मला प्राप्त झालं. मित्रांनो, या ठिकाणी 1-2 सुंदर असे कार्यक्रम आहेत, त्याचा आता स्वाद घ्यावा. मी जास्त काय बोलत नाही. या ठिकाणीच मी माझे शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.